वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमच्या सर्वात स्वागत करत आहे. तर आज जे आहे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये जर पाहिलं असेल तर IRच्या किंवा आंतरराष्ट्रीय संबंध जे आहे मीन्स इंटरनॅशनल रिलेशन, तर याचे जे काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहे किंवा बेसिक टर्म्स आहेत, म्हणजेच काय आहे की नॉर्मली काय होते, आपण जेव्हा न्यूजपेपर वाचतो ना, म्हणजे समजा तुम्ही कोणताही न्यूजपेपर, तुम्ही लोकसत्ता समजा या द हिंदू समजा, आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर तुम्ही त्याला आपण काय म्हणतो इंडियन एक्सप्रेस आहे, तर अशा काही ज्या न्यूजपेपर आहे ते न्यूजपेपर वाचत असताना काही टर्म्स जे आहेत ते नेहमी याच्यामध्ये येत असतात, न्यूजमध्ये येत असतात, पण आपल्याला त्याच्या नॉर्मली त्याचा अर्थ नाही माहीत राहत. मग त्यावेळेस काय करायचं आहे, मग आता त्याचा अर्थ शोधत बसल्यापेक्षा जे आहे तर आपल्याला ते जर IRच्या रिलेटेड, आता नॉर्मली जर पाहिलं आपण त्या इंग्लिशचा मराठी आपण समजून घेऊ, पण त्याचा IRच्या रिलेटेड तो कसा, त्याचा काय त्याचा मिनिंग आहे हे जर आपल्याला समजलं तर ते पूर्ण आर्टिकल असो या एडिटोरियल असो या कोणती न्यूज असो हे आपल्याला पूर्ण समजून जाते. ठीक आहे, त्यामुळे जर पाहिलं असेल तर आपण काय करणार आहे की जे आहे तर आजच्या या लेक्चरमध्ये, म्हणजे आता नॉर्मली पाहिलं याच्यामध्ये पार्ट 1 पार्ट 2 आपण तयार करू, कारण की बऱ्याचशा अशा टर्म्स ज्या आहेत त्या नेहमी न्यूजपेपरमध्ये आपल्याला दिसतात. तर त्यामुळे जे आहे आपण त्या टर्म ज्या आपण 1 बाय 1 पाहू, आणि त्यानंतर जे आहे त्याचा मिनिंगसुद्धा किंवा त्याचे एक्झाम्पलसुद्धा जे आहे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर आता काय आहे की नॉर्मली जर पाहिलं कला आणि संस्कृती मराठी माध्यम, म्हणजेच काय आहे की आर्ट अँड कल्चर आहे तुमचं GS1 मध्ये. जर आपण जेव्हा न्यू सिलेबस जो आपला चेंज झालेला आहे 2025चा, 2025 नुसार जर पाहिलं असतं तर GS1 मध्ये जे आहे तर आर्ट अँड कल्चरसाठी एक डेडिकेटेड सेक्शन आहे. म्हणजेच काय आहे का तुम्हाला आर्ट अँड कल्चर जर प्रिपेअर करायचं असेल ना, तर आणि इव्हन पहा तुम्ही आर्ट अँड कल्चर प्रीमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे, इव्हन मेन्समध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे, आणि प्लस जर तुमचे अँशियंट आणि मिडिएवल म्हणजे प्राचीन आणि त्यानंतर मध्ययुगीन इतिहासाचे जे काही प्रश्न येत असतात ते कधी कधी ते जर पाहिलं असेल तर याच्या थ्रू येत असतात, कशाच्या, आर्ट अँड कल्चर थ्रू किंवा कला आणि संस्कृती थ्रू. तर त्यासाठी एक कोर्स आहे, तो कोर्स तुम्ही आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप आहे त्यावर जाऊन तुम्ही सर्च करू शकता, आणि त्याच्यामध्ये इन डिटेल घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आणि सेम जर पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय संबंध, आता हा जर पाहिलं असेल GS2 मधला पार्ट आहे. जसं आपण टोटल जर कन्सिडर करून टोटल कन्सिडर करून म्हटल्यापेक्षा आपण जर पाहिलं तर GS1, GS2, GS3 आणि GS4, तर GS2 जो आहे तो त्याच्यामध्ये पॉलिटी राहते, आणि त्यानंतर IR आहे, आणि त्यानंतर गव्हर्नन्स आहे, म्हणजे प्रशासन आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आहे आणि राज्यव्यवस्था आहे. आणि तसंच GS1 मध्ये जर पाहिलं असतं तर जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, हिस्ट्रीचे पण काही वेगळे प्रकार आहे, वर्ल्ड हिस्ट्री, त्यानंतर एन्शियंट हिस्ट्री म्हणजे जगाचा इतिहास, त्यानंतर जर प्राचीन इतिहास, असे सर्व काही आहे. ठीक आहे, आता हे असताना जर पाहिलं आहे की याचासुद्धा कोर्स आहे आपल्या यूट्यूबवर, आणि ते आंतरराष्ट्रीय संबंधचं बद्दलचं जे डिस्कशन राहणार आहे. नॉर्मली काय आहे की जे करंटमध्ये सुरू राहते ना असे सब्जेक्ट जे आहे ना हे करंट रिलेटेड असतात, तर हे जर पाहिलं असेल तर आपल्याला खूप जास्त बेनिफिट करतात इंटरव्ह्यूमध्ये आणि प्लस आपल्या मेन्समध्ये, आणि इव्हन प्रीमध्ये सुद्धा जर पाहिलं असेल बऱ्याचशा गोष्टी याच्याबद्दल विचारल्या जात असतात. जसं की एखाद्या वेळेस एखादा आपण करार केला कोणत्या देशासोबत, मग तो करार कोणत्या, आपण मग ते प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रीमध्ये का हा देशासोबत कोणता करार झालेला आहे, आणि किंवा जर पाहिलं असेल तर ते वेगवेगळे सराव होत असतात, नौदल सराव असते, त्यानंतर लष्कर सराव असते. तर अशा प्रकारचं जर पाहिलं असेल ना तर तुम्ही काय करू शकता, ते जे आहे त्याला आपण काय म्हणू शकतो की आपण ते सर्व क्लिअर करून घेऊ शकतो, किंवा आपल्याला IRची हेल्प जी आहे ना तिथं होणार आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपण 1 बाय 1 ज्या जेवढ्या कोणत्या टर्म्स ज्या आहेत त्या बेसिक टर्म्स आपण पाहू, आणि त्याचा पूर्ण मिनिंग, आणि प्लस आपण काय करणार आहोत त्याचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, पहिली जी टर्म आहे, आता तुम्ही बऱ्याचदा जर पाहिलं असेल तर युती, किंवा म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही याच्यामध्ये लिहितो मी, अलायन्स. ठीक आहे, आता युती अलायन्स जर पाहिलं असेल तर आता नॉर्मली आपण युती किंवा अलायन्स जर पाहिलं असेल हे बऱ्याचदा ऐकलेलं आहे जे राजकीय पक्ष राहतात त्यांच्याबद्दल. पण युती आणि अलायन्स जर तुम्ही इंटरनॅशनली जर विचार केला, ठीक आहे, इंटरनॅशनली जर विचार केला त्याच्यामध्ये आपण एक कन्सिडर करू शकतो. सपोज A देश आहे, ठीक आहे, देश A आहे, देश B आहे. ठीक आहे, आता A जो देश आहे ना तर A देश आपण कन्सिडर करून चला का याचं जे आहे तर हा आर्थिकदृष्ट्या, त्यानंतर लष्करीदृष्ट्या, ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या लष्करीदृष्ट्या हा कसा आहे, मजबूत देश आहे. कोणता, देश A. पण देश B जो आहे ना तो देश B जर पाहिला असेल तर याच्याकडे बाजारपेठ चांगली आहे, बाजारपेठ चांगली आहे.
म्हणजे आपण समजा की पॉप्युलेशन वगैरे ठीकठाक आहे का, आणि तिकडे जर पाहिलं असेल तर जे एखाद्या देशाकडून जे इम्पोर्टेड येणाऱ्या गोष्टी असतात ना, तर त्या घेण्याची क्षमता जर पाहिली असेल किंवा तिथं त्या बाजारपेठेत विकण्याची क्षमता जी आहे तर जास्त आहे असं आहे. त्यानंतर पण पाहिलं ना की लष्करी दृष्ट्या जर पाहिलं असेल, लष्करी दृष्ट्या तो जो देश आहे तो एवढा बळकट नाही आहे की एवढा बळकट नाही आहे जेवढा ए देश आहे. म्हणजेच काय आहे का, जर ए देश एवढा बळकट आहे आणि जर बी देश स्वतःचे रक्षण ठीक आहे, तर रक्षण करण्यास जर असमर्थ असेल तर त्यावेळेस जे आहे तर जो देश ए आहे, देश ए काय करणार की याला एक जे आहे प्रस्ताव देणार. ठीक आहे, एक काय प्रस्ताव देणार, आणि प्रस्ताव दिल्यानंतर जे आहे ना तर ठीक आहे, तू जर पाहिलं स्वतःचं रक्षण करण्यास असमर्थ आहे तर रक्षण जे आहे किंवा सिक्युरिटी जी आहे तर ते जर पाहिलं सुरक्षा जी आहे तर हे तुला आम्ही प्रोव्हाइड करू. म्हणजे हे कोण म्हणणार आहे, ग्रुप ए म्हटल्यापेक्षा आपला देश ए असं म्हणणार की ठीक आहे, सुरक्षा तू स्वतःची सुरक्षा करू शकत नाही किंवा रक्षण करू शकत नाही तर ठीक आहे, आम्ही तुला सपोर्ट करू. त्यासाठी काय करणार, ते प्रस्ताव देणार. फक्त तुला जे आहे तर तुला करायचं काय आहे का, जो पाहिलं जो हे बाजारपेठ आहे ना याच्यामध्ये आम्हाला जर पाहिलं प्रवेश पाहिजे. ठीक आहे, या बाजारपेठेमध्ये आम्हाला काय पाहिजे, प्रवेश पाहिजे. असा जर पाहिलं तर असा प्रस्ताव जो आहे तो कोण देणार आहे, देश ए. ठीक आहे, देश एक असा प्रस्ताव देणार आहे का आम्हाला फक्त तुझ्या बाजारपेठेमध्ये जर पाहिलं तुमच्या बाजारपेठेमध्ये आम्हाला प्रवेश द्या, आणि तुमचं समर्थन किंवा समर्थन म्हटल्यापेक्षा तुमचं जे आहे सुरक्षा जे आहे तर आम्ही करण्यासाठी समर्थ आहे, जर तुम्ही जरी असमर्थ असले तरी पण. ठीक आहे, आता हे झालं. आता असं आहे का मग आता ए देश बे देश तर बोललो मी, पण हे केव्हा होते, जर सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक, ठीक आहे, हे चारी जे मूल्य मी इथे लिहिलेले आहे, चारी मूल्य जर हे जे चारी मूल्य जे लिहिलेले आहे हे जर सारखे असेल तर ठीक आहे. म्हणजेच काय आहे का, जर इथलं जे आहे, समजा एखाद्या देशाची आर्थिक मूल्य किंवा आर्थिक तिथली किंवा अर्थव्यवस्था समजू आपण का, तिथली जी अर्थव्यवस्था आहे ए देश आहे आणि बी देशमधली, तर ए देशामधली जर पाहिलं असेल खुली अर्थव्यवस्था असेल तर या देशातली सुद्धा जर पाहिलं असेल तर खुली अर्थव्यवस्था लागणार. ठीक आहे, राजकीय जर पाहिलं असेल तर या देशामध्ये जो आहे तर इकडे लोकशाही आहे तर इकडे सुद्धा लोकशाही. म्हणजे काय आहे, नॉर्मली जर पाहिलं असेल जे अलायन्स होत असते किंवा युती होत असते त्यांच्या एकामेका आपलं तुम्ही पहा सारखं जेव्हा तुम्ही तुमचे विचार कोणासोबत जुळते हे महत्त्वाचं असते, तेव्हाच तुमची फ्रेंडशिप होते किंवा तेव्हाच तुमचा विवाह होत असतो. तर त्याच प्रकारचं कसं आहे अलायन्स आहे का, अलायन्समध्ये जे पाहिलं असेल तर हे मूल्य जे आहे ते मूल्य जुळले पाहिजे. जर मूल्य जुळत नसाल तर ते अलायन्स होणार नाही आहे. ठीक आहे, म्हणजे राजकीयबद्दल बोललो तर जशी काही लोकशाही आहे, त्यानंतर धार्मिक बोललो तर कधी कधी जर पाहिलं असेल तर एखादा धर्मसुद्धा सॉफ्ट पॉवर म्हणून जर पाहिलं असतं तर ते काम करत असते. जसं कसं आपण जर पाहिलं चायनासोबत जेव्हा किंवा चीनसोबत जर आपण काम करत असताना बौद्ध धर्म आहे तर बौद्ध धर्म या दोन्ही देशातलं जर पाहिलं असेल तर जुळून ठेवण्याचं काम करू शकते. एखाद्या वेळेस सॉफ्ट पॉवर जेव्हा आपण यूज करतो ना तर त्यामध्ये बौद्ध धर्म येतो. ठीक, तर यामुळे जर पाहिलं असेल तर मूल्य जे आहे तर मूल्य सर्वात जास्त महत्त्वाचे असतं जेव्हा तुम्ही अलायन्स तयार करता किंवा युती तयार करता. ठीक आहे, दुसरी गोष्ट अशी आहे का, एकतर सांगितलं मी प्रस्ताव देत असतात, त्यानंतर जर पाहिलं असेल प्रस्ताव देत असताना जर पाहिलं असेल हे जो ए देश आहे हा त्याला काय देत आहे, सुरक्षा प्रोव्हाइड करत आहे, सुरक्षा पुरवत आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर जेव्हा मग ठीक आहे यांनी सुद्धा मान्य केलं, ठीक आहे तुम्ही आमच्या बाजारपेठेमध्ये प्रवेश घ्या, आणि हे सर्व जेव्हा झाल्यानंतर हे जे असते हे सर्व जो कॉन्ट्रॅक्ट केला जाणार किंवा करार केला जाणार हा लिखित स्वरूपाचा असणार. कसा असणार, लिखित स्वरूपाचा असणार, आणि त्याला म्हटल्या जात असते युती किंवा अलायन्स. याचे एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, जसं कसं आहे नाटो. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं असेल वॉर्सोवा पॅक्ट किंवा करार. ठीक आहे, तर नाटो ट्रीटी. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर पाहिला नाटोमध्ये किती आहे, टोटल देश किती आहे, तर आता जनरली जर पाहिलं असेल तर 32 देश आहे.
आणि त्यांचं एक जर पाहिलं असेल त्यांचं एक आर्टिकल आहे की त्या आर्टिकलनुसार जर एकावर जर तुम्ही जर अटॅक करत असाल तर तो सर्वांवर अटॅक मानला जाणार. ठीक आहे. तर हे जे आहे ना ते युती किंवा अलायन्सचं एक्झाम्पल एक तर नाटो आहे, दुसरं वॉर्सोवा पॅक्ट आहे किंवा वॉर्सोवा करार आहे. याच्यामध्ये 7 देश आहे. आता नाटो जर पाहिलं असेल तर अमेरिकेने स्थापन केलेलं आहे आणि वॉर्सोवा पॅक्ट जर पाहिलं असेल तर हे USSR अगोदरचं आणि वॉर्सोवा जे आहे ना पोलंडमध्ये शहर आहे, पोलंडमधलं शहर आहे. ठीक आहे. तर एक तर समजलं युती म्हणजे काय होते. युती म्हणजे काय आहे का देश A देश B ला प्रस्ताव देणार, तू तुझा जे आहे सुरक्षा करण्यासाठी जर असमर्थ असेल किंवा रक्षण करण्यासाठी स्वतःच्या देशाचं रक्षण करण्यासाठी जर असमर्थ असेल तर आम्ही तुला ते सुरक्षा प्रोव्हाइड करू, तू फक्त तुझ्या बाजारपेठेमध्ये जर पाहिलं असेल आम्हाला प्रवेश द्यायचा आहे. आणि हा जेव्हा पूर्ण काही जो प्रस्ताव असतो किंवा हे सर्व जे काही गोष्टी असतात ठरल्या असतात ते लिखित स्वरूपाचे असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर नॉर्मली जर पाहिलं असेल तर जे आहे ना तर मूल्य ते कन्सिडर केल्या जात असतात जेव्हा एखाद्या अलायन्स किंवा ट्रीटी होत असते. ठीक आहे. सॉरी, अलायन्स किंवा ट्रीटी नाही, अलायन्स किंवा युती होत असते. आणि नाटोचं जर पाहिलं असेल तर नाटोपैकी बऱ्याचसे काही ज्या कोणते देश आहे नाटोमध्ये तर बरेचसे एकतर जे डॉलर वापरणारे आहे. ठीक आहे. त्यानंतर बरेच जर पाहिलं असेल तर त्यांचं कॅपिटलिझम, ठीक आहे, भांडवलवाद जर हे जर पाहिलं असेल तर ते जे आहे ना ते त्यांच्यामध्ये कॉमन असल्यासारखं आहे. ठीक आहे. आणि जनरली लँग्वेज सुद्धा जे पाहिली असेल तर त्यांची जी आहे नॉर्मली जर पाहिलं असेल जी आहे तर बऱ्यापैकी सेमच असल्यासारखी आहे. ठीक आहे. तर यामुळे काय होणार आहे का जेव्हा हे राहतं ना तर यांच्यामध्ये कॉमन मूल्य असले पाहिजे किंवा कॉमन व्हॅल्यूज असल्या पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं एक युती किंवा अलायन्स. त्यानंतर आहे एक दुसरी टर्म जिओपॉलिटिक्स, भूराजकारण. म्हणजेच काय आहे याला म्हणतात जिओपॉलिटिक्स. ठीक आहे. आता पहा जिओपॉलिटिक्स म्हणजे काय. आता हा जर पाहिलं असेल ही जी टर्म आहे ना हे एखाद्याच्या लोकेशन बद्दल जे आहे आपल्याला इंडिकेट करते. उदाहरणार्थ समजा आपण कसं करू, आपला हा भारत देश आहे. ठीक आहे. ठीक आहे. भारत देश आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल भारत देश झाल्यानंतर इकडे जो आहे हा समजा पाकिस्तान आहे. ठीक आहे. आणि इकडे जर पाहिलं असेल पाकिस्तान झाला आणि हा समजा अफगाणिस्तान आहे. ठीक. आणि हा जो आहे हा इराण आहे. ठीक. हा जो आहे हा इराण आहे. ठीक आहे. असं आहे. आता पाहिलं असेल की इकडे जर पहा समजा आपल्याला या भारतामधून जर आपल्याला इराणमध्ये जायचं राहिलं, भारतामधून इराणमध्ये जायचं आहे. सॉरी, इराणमध्ये नाही, एक मिनिट. हां, भारतामधून आपल्याला समजा अफगाणिस्तानमध्ये जायचं आहे. इथून आपल्याला काय करायचं आहे, भारतामधून अफगाणिस्तानमध्ये जायचं आहे. पण काय आहे की अफगाणिस्तानमध्ये जायचं तर आहे पण आपण जाऊ शकत नाही. त्याच्यामागचं कारण असं आहे का आपला हा जो देश आहे कोणता, पाकिस्तान देश जो आहे ना तो आपला दुश्मन देश असल्यासारखा आहे. हा अफगाणिस्तान, हा पाकिस्तान आणि हा इराण. ठीक आहे. आणि हा भारत. कारण की आपले आणि पाकिस्तानचे संबंध काय आहे, चांगले नाही आहे. मग पाकिस्तानचे आणि आपले भारताचे संबंध चांगले नसल्या कारणाने काय आहे मग अशा वेळेस मग आपल्याला जर अफगाणिस्तान सोबत जर डील करायचं असेल, ठीक आहे, आपण जर यांच्यासोबत जाऊ शकत नाही इथून कारण की पाकिस्तानसोबत आपले संबंध नाही चांगले. मग यावेळेस जर पाहिलं आपल्याला मग कसं ॲक्सेस कसा मिळणार इथं अफगाणिस्तानमध्ये. मग त्यावेळेस जर पाहिलं असं तर आपण जे आहे इथं तयार करू आपण मग एखादा पोर्ट. त्याला म्हटलं जाते, तुम्ही नाव ऐकलं असेल, छाबार पोर्ट किंवा छाबार बंदर. आता छाबार बंदर जेव्हा तयार केलं तर छाबार बंदर तयार केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुम्हाला डायरेक्टली ॲक्सेस मिळू शकतो इराण थ्रू अफगाणिस्तानमध्ये. ठीक आहे. अफगाणिस्तानमध्ये मग आता इराण काय आहे का जिओपॉलिटिकली आपला जर पाहिलं असं इराण हा काय झालेला आहे महत्त्वाचा देश भारतासाठी आहे. जिओपॉलिटिकली म्हणजे जसं मी सांगितलं का लोकेशन खूप जास्त महत्त्वाची आहे किंवा लोकेशनच्या रिलेटेड हा एक काय आहे कॉन्सेप्ट आहे किंवा टर्म आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं, त्याच्यामध्ये काय आहे का जर इराण जर पाहिलं असं आपल्याला अफगाणिस्तानमध्ये डायरेक्ट जाऊ शकत नाही कारण का आपल्याला जेव्हा पाहिलं असं इथून डायरेक्टली जाऊ शकतो. जरी आपल्याला माहिती आहे अफगाणिस्तानची बॉर्डर आपल्याला लागली आहे पण ते POK मध्ये आहे जे सध्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. मग
मग याच्यात एंट्री करायची आहे तर आपण इथून पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही. समजा एखाद्या वेळेस आपण कन्सिडर केलं की ठीक आहे चला आपण पाठवून देऊ ट्रक, काय गॅरंटी आहे हे लुटणार नाही म्हणून? लुटू पण शकते. मग अशा वेळेस जर पाहिलं असेल तर आपल्याला जे आहे तर आपल्यासाठी असं कोणता तरी अल्टरनेट एक वे किंवा अल्टरनेट रस्ता आपल्याला शोधायचा आहे. मग तो शोधत असताना आपण काय केलेला आहे, इराण. मग इराणमध्ये जर पाहिलं असेल छाबार पोर्ट आहे, तिथून आपण एंट्री करतो आणि तिथून मग डायरेक्टली मग तिकडे रेल्वे रूट आणि त्यानंतर रोड रूट यूज करून आपण काय जाऊ शकतो, अफगाणिस्तानमध्ये डिरेक्टली ॲक्सेस आपल्याला मिळू शकतो. मग म्हणत आहे मी तेच की इराण जो आहे हा इराण आपल्याला जिओ पॉलिटिकली महत्वाचा आहे. ठीक आहे, जिओ पॉलिटिकली महत्वाचा आहे. तुम्ही जसं आहे की आता हे समजा एखाद्या वेळेस आपण इंडिया आणि इराण म्हणजे भारत आणि इराण यांच्या संबंधाबद्दल जेव्हा आपण डिस्कशन करत असताना किंवा आन्सर लिहित असताना जर हे मी तुम्हाला सांगतो, हे जर तुम्ही जर सुरुवातीला जर अशी जर काही एखादी फ्रेज लिहिली किंवा एखादं वाक्य लिहिलं ना, हे तुम्हाला चांगले मार्क्स फेच करून देतात. ते चांगले मार्क्स तुम्हाला मिळवून देण्यासाठी जे आहे हेल्प करणार आहे अशा टर्म्स. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, जिओ पॉलिटिकली एखादा देश जर आज आपल्यासाठी जो आहे इराण महत्त्वाचा आहे, पण उद्या जर पाहिलं असेल तर उद्या आपल्यासाठी महत्त्वाचा नाही राहू शकत. जसं उदाहरणार्थ पहा, तुम्ही सेंट्रल एशियामध्ये जा, मध्य एशियामध्ये गेल्यानंतर सध्या जर क्रूड ऑइल जास्त आहे. मग आता क्रूड ऑइल जास्त असल्यानंतर तो जिओ पॉलिटिकली जर पाहिलं USA साठी समजा किंवा कोणत्याही याच्यासाठी तो जो आहे तो तिथला जो एरिया किंवा तिथलं जे क्षेत्र आहे ते महत्त्वाचं आहे. पण उद्या जाऊन जर पाहिलं असेल तर आता काय चालू आहे की सध्या पोल्युशन जास्त आहे, तर आपण जर पाहिलं असेल तर ग्रीन एनर्जी आपण जास्त यूज केली पाहिजे, ज्याच्यामुळे पोल्युशन कमी होईल. मग असं जर पाहिलं असेल नॅचरल रिसोर्सेस जर अवेलेबल पाहिले असेल तर हे रशियामध्ये आहे. मग आज मध्य एशिया जर पाहिलं असेल तर हा महत्त्वाचा देश किंवा महत्त्वाचा क्षेत्र मानले जाते, ते उद्या महत्त्वाचं क्षेत्र राहू शकत नाही जिओ पॉलिटिकली. ठीक आहे, उद्या रशिया जाऊन जर पाहिलं असेल जिओ पॉलिटिकली इम्पॉर्टंट होऊ शकते प्रत्येक देशासाठी जगातल्या. ठीक आहे, तर त्यामुळेच म्हणत आहे का हे जर पासून जिओ राजकारण किंवा जिओ पॉलिटिक्स, तर याच्यामध्ये जर पासून एखादा देश आज महत्त्वाचा आहे अशी गॅरंटी नाही आहे की उद्याही तो देश महत्त्वाचा राहणार आहे. ठीक आहे, तर हे झाली सेकंड टर्म. तर भूज राजकारण किंवा जिओ पॉलिटिक्स म्हणजे समजलं का आपण जे आहे त्याच्या जिओग्राफीचा आपण ॲडव्हान्टेज घेत आहे. कारण की इराण अशा ठिकाणी बसलेला आहे का ज्याच्या थ्रू आपल्याला अफगाणिस्तानमध्ये जाता येते. ठीक आहे, त्यानंतर आहे थर्ड टर्म, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप एग्रीमेंट. धोरणात्मक भागीदारी करार. धोरणात्मक भागीदारी करार. ठीक आहे. आता काय आहे का याच्यामध्ये जेव्हा आपण अलायन्स आणि किंवा युती आपण पाहिलेलं होतं, सेम कन्सिडर करा, देश ए आहे, देश बी आहे, पण बाकीच्या सर्व गोष्टी आहे. ठीक आहे, मग जर पाहिलं असेल तर फक्त एक सिक्युरिटी किंवा सुरक्षा, एक मिनिट, ठीक आहे, समजा देश ए आहे, देश बी आहे, एक सुरक्षा आयाम जर सोडला तर बाकीच्या याच्यावर जर करार केला जात असन, जसं कसं समजा राजकीय दृष्ट्या असो या राजकीय दृष्ट्या असो या आर्थिक दृष्ट्या असो किंवा संस्कृती असो किंवा धर्म असो. ठीक आहे, या सर्व गोष्टी जर कन्सिडर करून जर अजून काही दुसरा करार केला जात असेल, ठीक आहे, तर त्याला म्हटलं जाते धोरणात्मक भागीदारी करार, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. ठीक आहे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट असं म्हटलं जाते. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. ठीक आहे,
तर हा सेम राहणार आहे, हा प्रस्ताव देणार आणि प्रस्ताव दिल्यानंतर ए देश देऊ शकते किंवा बी एला देऊ शकते. फक्त हा जो सुरक्षा आयाम आहे ना हा काढून टाकणार आणि बाकी याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर करार केला जाणार. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये काय केला जाणार, करार केला जाणार. आता करार करत असताना जर पाहिलं असेल तर मग जसं आता पहा तुम्ही धोरणात्मक भागीदारी करार म्हणजेच काय आहे का एकामेकाची म्हणजे काय आहे, जो देश ए आहे ना स्वतःची सुरक्षा करण्यासाठी समर्थ आहे किंवा स्वतःचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे आणि ग्रुप बी नाही, देश बी जो आहे तो स्वतःचं सुरक्षा करण्यासाठी समर्थ आहे. म्हणजे देश ए असो या देश बी असो दोन्ही एकामेकाचं किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी किंवा सुरक्षा करण्यासाठी समर्थ आहे. मग बाकीच्या गोष्टीमध्ये जर पाहिलं असेल तर ते तुम्ही जे आहे करार करू शकता. उदाहरणार्थ भारत आणि जपान. आता भारत आणि जपान जर पाहिलं असेल तर हे जे आहे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. ठीक आहे, एकामेकाचे जर पाहिलं असेल तर स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत. ठीक आहे, स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. म्हणजेच मग काय करणार की एकामेकाला ज्या ज्या एरियामध्ये जर पाहिलं हेल्प लागत असेल तर एकामेकाला हेल्प करणार. जसं तुम्ही पाहिलं असाल टेक्नॉलॉजीबद्दल असो तर आता बुलेट ट्रेन आहे तर बुलेट ट्रेनला टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करण्यासाठी जर आहे जपान आपल्याला मदत करत आहे. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं असेल दोन देशामध्ये जरा बौद्ध धर्म जो आहे हा एक कॉमन असल्यासारखा आहे. मग कधी एकामेकाच्या संस्कृती किंवा असे काही जर पाहिलं असेल उपक्रम राबवून जर पाहिलं असेल तर एकामेकामधला किंवा तिथल्या लोकांमधला जर पाहिलं असेल सहभाग वाढवणं किंवा सहभाग वाढत असताना जर पाहिलं एकामेकाशी कनेक्ट जुळवणं. ठीक आहे, अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात असतात. ठीक, तर हे जर पाहिलं असेल तर याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट किंवा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करार किंवा धोरणात्मक भागीदारी करार. त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलं मी भारत आणि जपान. आता भारत आणि जपानचं सांगितलं की जसं आहे बौद्ध धर्म कॉमन धर्म असल्यासारखा आहे. म्हणजे एकामेकाला जोडण्यासाठी जर पाहिलं असेल बौद्ध धर्म आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल किंवा आर्थिक सहाय्य जेव्हा केलं जात आहे तर पाहिलं असेल तर आपल्याला आपण लोन घेतलेलं आहे बुलेट ट्रेनसाठी. ठीक आहे, त्यानंतर टेक्नॉलॉजी आपल्याला प्रोव्हाइड करते. त्यानंतर जर लष्करी याच्यामध्ये पाहिलं असेल तर काही जर आपल्याला एअरक्राफ्ट जर लागत असेल तर ते सुद्धा प्रोव्हाइड करते. तर अशा प्रकारचे जे सगळे एकामेकाला हेल्प करणं जे राहते तर ते जे असते तर त्याला म्हटलं जातं धोरणात्मक भागीदारी करार. म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे आपला जपान. जेव्हा तुम्ही स्टेटमेंटला सुरुवातीला लिहित असताना जर पाहिलं जपान हा आपला भारताचा स्ट्रॅटेजिक पार्टनर असल्या कारणाने ह्या गोष्टी होतात. म्हणजे जसं ॲन्सर समोर जाईल तसं. ठीक आहे, तर हे काय आहे का एक आयाम सोडून दिला जात असतो तो म्हणजे तुमचा कोणता आयाम जो आहे सुरक्षा आयाम तुमचा सोडून दिला जाणार आणि बाकीच्या सर्व गोष्टी कन्सिडर केल्या जाणार आणि एकामेकाला हेल्प करत राहणार. बाजारपेठ असो. ठीक आहे, तर म्हणजे काय आहे की नॉर्मली जर पाहिलं असेल त्याला आपण काय म्हणू शकतो की एखाद्या वेळेस वाटलं की जपानमधली एखादी कंपनी आहे त्यांनी आपल्या इथं येऊन जर पाहिलं असेल त्यांचा प्लांट टाकायचा आहे आणि प्लांट टाकल्यानंतर ते तिथं आपल्या इथं सेल करणार. तर अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, तर हे असते तुमचं धोरणात्मक भागीदारी करार. त्यानंतर आहे दोन आहे टर्म, चौथी होती ना आपली. हायपेनेशन आणि डी हायपेनेशन. ठीक आहे, हायपेनेशन आणि डी हायपेनेशन. आता हायपेनेशन मध्ये जर पहा काय आहे, देश ए आहे. ठीक आहे, देश बी आहे आणि देश सी आहे. याच्यामध्ये किती देश आलेले आहेत, 3 देश आलेले आहेत. जेव्हा ए देश बी देशासोबत संबंध ठेवणार किंवा एखादा करार करणार त्याचा परिणाम सी देशावर काय होतो. ठीक आहे, म्हणजे काय आहे ए देश आहे बी देशासोबत एखादा करार करत असाल. ठीक आहे, ए जो देश आहे जो बी देशासोबत काहीतरी करार करत असेल त्याचा परिणाम सी देशावर काय होतो तेव्हा ज्याला म्हणजे काय करायचं असते की जेव्हा या दोन्ही देशाला बी आणि सी ला जेव्हा एकत्रित एखादा देश जर पाहत असेल त्याला म्हटलं जात असते हायपेनेशन पॉलिसी. म्हणजेच काय आहे का जर बी सोबत जर तो काम काही करत असेल किंवा करार काही करत असेल त्याचा परिणाम सी वर काय होत आहे. म्हणजेच काय करतं की दोन्ही देशाला एकत्र पाहत आहे. त्या दोन्ही देशाला जर पाहिलं आहे ते एकत्र पाहत आहे. या दोन्ही देशाला एकत्र पाहत आहे. म्हणजेच काय आहे की हायपनेशन म्हणजे हायपन माहिती असतं तुम्हाला
तर ज्या दोन्ही देशाला सोबत पाहत असताना तर त्याला म्हटलं जात असते हायफनेशन पॉलिसी. काय होतं आता मी तुम्हाला आता हे झालं ग्रुप ए नाही, ग्रुप बी येत आहे, हे एक्झाम्पल आहे. तर आता आपण जर पाहिलं असेल तर हे ABC वरून घेतलं, तसं सेम जर पाहिलं असेल तर अमेरिका आहे, अमेरिका, भारत आणि पाकिस्तान, अमेरिका, भारत आणि पाकिस्तान. आता जेव्हा अमेरिका, ठीक आहे, अमेरिका जेव्हा पाकिस्तानला मदत करत होता कुठं, केव्हा, शीतयुद्धाच्या काळात, मग त्याचा परिणाम भारतावर काय होत होता, तर हे जेव्हा जर पाहिलं असेल अमेरिका पाकिस्तानला हेल्प करत असताना भारताला सोबत कन्सिडर करून हेल्प करत होता, आणि भारत जर पाहिलं असेल USSR कडून जर पाहिलं असेल हेल्प घेत होता किंवा मदत घेत होता. ठीक आहे, तर म्हणजेच काय आहे का अमेरिका जर पाकिस्तानला मदत करत होता पण तरी तो मदत करत असताना भारताला कन्सिडर करून, म्हणजे दोन्ही देशाला एकत्र पाहून जो आहे तो मदत करत होता किंवा डील करत होता, तर त्याला म्हटलं जात असते हायफनेशन पॉलिसी. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जात असते, हायफनेशन पॉलिसी. त्यानंतर जर पाहिलं असेल सेम डिहायफनेशन म्हणजे काय, डिहायफनेशन म्हणजे काय आहे का देश ए आहे, पुन्हा मग आपण त्याला जर पाहिलं असेल तर याच्यासोबत रिप्लेस करू, देश ए आहे, देश बी आहे आणि देश सी आहे. याच्यामध्ये जर पाहिलं असेल जेव्हा देश ए बी सोबत डील करतो त्याचा परिणाम सी वर काय होणार याला कन्सिडर करत नाही. म्हणजेच काय आहे की डिहायफनेशन म्हणजे काय, दोन्ही देशाला, देश बी ला देश सी ला हा जो देश ए आहे वेगवेगळा पाहणार आहे. म्हणजे याच्यासोबत डील करत असताना याच्यावर काय परिणाम, काही लक्ष नाही देणार, याच्यासोबत डील करत असताना बीवर काय परिणाम होणार त्याच्यावर सुद्धा काही लक्ष देणार नाही. मग हे कधी झालेलं आहे का, हे झालेलं आहे पुन्हा सेम उदाहरण भारत आणि पाकिस्तानचं. म्हणजेच काय आहे अमेरिका आणि अमेरिका, भारत, ठीक आहे, अमेरिका, भारत आणि पाकिस्तान. ठीक आहे, अमेरिका, भारत आणि पाकिस्तान. आता अमेरिका, भारत आणि पाकिस्तान जेव्हा शीतयुद्ध संपलं, शीतयुद्ध संपलं, त्या शीतयुद्ध संपल्यानंतर जो पाहिलं जेव्हा अमेरिका भारताला सपोर्ट करत होता तेव्हा पाकिस्तानवर काय परिणाम होईल तेव्हा तो कन्सिडर केला जात नव्हता. जसं तुम्ही पाहिलं असाल न्यूक्लिअर डील झालेली होती किंवा न्यूक्लिअर करार झालेला होता, न्यूक्लिअर करार झालेला होता 2005. ठीक आहे, न्यूक्लिअर करार झालेला होता 2005. तर म्हणजेच काय आहे दोन्ही देशाला आता डिफरंटली पाहिलं जाणार. म्हणजे अगोदर कसं होतं एकत्र पाहिलं जात होतं. जसं कसं भारत जर पाहिलं असाल तर भारत जे आहे तर भारताच्या बाबतीत सुद्धा भारत इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशाला जे आहे ना एकत्र पाहत होता. म्हणजे काय, जर इस्रायलला जर एखाद्या वेळेस जर राष्ट्रपती जर इस्रायलला भेट द्यायला गेलं ना तर ते पॅलेस्टाईनला सुद्धा भेट देऊन येत होते, किंवा पॅलेस्टाईनला गेले तर इस्रायलला सुद्धा भेट देऊन येत होते ते. म्हणजेच काय दोन्ही देशाला सोबत पाहण्याच्या पॉलिसीला म्हटलं जात असते हायफनेशन पॉलिसी. ठीक आहे, तर हे आहे. आणि एक आहे हे सांगितलं तुम्हाला हायफनेशन पॉलिसी, एक दुसरी असते तुमची डिहायफनेशन पॉलिसी. डिहायफनेशनमध्ये काय होत असते, जे आहे दोन्ही देशाला डिफरंटली पाहिलं जाणार आणि हायफनेशनमध्ये दोन्ही देशाला एकत्र पाहिलं जाणार. ठीक आहे, हायफनेशन डिहायफनेशन. दुसरं तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं मी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट किंवा धोरणात्मक भागीदारी करार. याच्यामध्ये काय होत आहे की सुरक्षा एक हा आयाम सोडला तर बाकीच्या याच्यामध्ये बाकीचे दुसरे कोणते डायमेन्शन्स असतात त्याच्यामध्ये एकामेकाला सपोर्ट करणे. उदाहरण जसं सांगितलं भारत आणि जापान. ठीक आहे, भारत आणि जापान. त्यानंतर भूराजकारण, जिओपॉलिटिक्स. जिओपॉलिटिक्स म्हणजे काय की एखादा देश त्याच्या भौगोलिक कारणास्तव किंवा भौगोलिक परिस्थितीमुळे जर पाहिलं तर एखाद्या वेळेस तो खूप जास्त महत्त्वाचा बनून जातो. आणि उदाहरण पाहिलेलं होतं आपण इराण. इराण आपल्याला आज महत्त्वाचा आहे कारण का आपल्याला अफगाणिस्तानमध्ये जे आहे ॲक्सेस पाहिजे असेल तर इराणमधूनच जावं लागते. ठीक आहे, आणि त्यानंतर पहिलं सांगितलं होतं तुम्हाला मी पहिली टर्म सांगितली होती अलायन्स. पहिली टर्म कोणती सांगितली होती, अलायन्स. का त्याच्यामध्ये काय होते किंवा हा जर पाहिलं लिखित स्वरूपाचा करार असतो. आणि इव्हन तुम्हाला सांगितलं की स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट आहे हे सुद्धा लिखित स्वरूपात असते. नाही तुम्ही राजकीय पॉलिटिकल पार्टी जे आहे ना, राजकीय किंवा पॉलिटिकल पार्ट्या जे आहेत तर पॉलिटिकल पार्ट्याचं काही असं नसते. एकतर वाटलं तर मग याच्या अगोदर ते आहे समजा इलेक्शन अगोदर काय करतात, एकतर इलेक्शन अगोदर जर पाहिलं असेल त्यांना वाटलं की युती करायची आहे तर युती करतात आणि नाही वाटलं तर नाही करत. ठीक आहे, हे झालं 5 टर्म. अजून एक टर्म जे आहे पॅरा डिप्लोमेसी.
पॅरा डिप्लोमॅसी. ठीक आहे, पॅरा डिप्लोमॅसी. आता पॅरा डिप्लोमॅसी म्हणजे काय होते समजा आपण पुन्हा पहा, आपला भारत आहे, ठीक. आणि इथं जे आहे तर आपला हा जो आहे ना बांगलादेश, सॉरी पश्चिम बंगाल. ठीक आहे. आणि इकडे जो आहे हा आहे बांगलादेश. हा कोणता आहे? बांगलादेश. ठीक आहे. आणि इथं समजा दिल्ली. ठीक आहे. पश्चिम बंगाल, बांगलादेश, दिल्ली. आता या कंडिशनमध्ये पाहिलं असं पॅरा डिप्लोमॅसी म्हणजे होते काय? पॅरा डिप्लोमॅसी म्हणजे एवढं होते की जर आता इथलं केंद्र सरकार आहे दिल्लीमधलं, दिल्लीमध्ये काय आहे तुमचं केंद्र सरकार आहे, पण संघराज्य जे आहे ना तर त्याच्यामधला एखादा जो आता जर पासून बांगलादेश आहे, बांगलादेशमध्ये जर पासून एक रिव्हर वाहत आहे किंवा एक नदी काय करत आहे? वाहत आहे. ठीक आहे. त्याचं जर पाहिलं ती रिव्हर कोणती आहे? ती आहे तीस्ता नदी. आता तीस्ता नदीचा जो आहे ना, तर आता तीस्ता नदीचा जर पाहिलं बांगलादेश आणि आपल्या भारतावर याचा परिणाम होतो. पण स्पेसिफिकली बोलायचं राहिलं भारतात पश्चिम बंगालवर होतो. मग काय करणार भारत सरकार या पश्चिम बंगालला जर पाहिलं असाल तर काय देणार? परमिशन देणार. आणि पश्चिम बंगालला परमिशन देणार की तुम्ही जे आहे बांगलादेश सोबत, कारण की नॉर्मली काय होत असते कोणताही देश एखादा देश जर नाही का त्या बॉर्डर लागून असेल तर आपल्या भारतामध्ये, आता समजा इथं बांगलादेश आहे ना आणि इकडे आपलं पश्चिम बंगाल आहे, या दोघांची जर पाहिलं असेल तर या दोघांच्या सिमिलॅरिटी काय आहे तर बांगला भाषा. मग यावेळेस पाहिलं असेल तर हे कॉमन यांच्यामध्ये व्हॅल्यूज असतात. कधी कधी जर पाहिलं संस्कृती सुद्धा त्यांची कॉमन असते. मग काय करणार की जे दिल्ली सरकार आहे या पश्चिम बंगाल सरकारला परमिशन देणार, परवानगी देणार का तुम्ही जर पाहिलं असेल यांच्यासोबत बांगलादेशसोबत वाटाघाटी करा. ठीक आहे. बांगलादेशसोबत काय करा? तुम्ही वाटाघाटी करा. पण वाटाघाटी ते करू शकतात, पण फायनल करारावर स्वाक्षरी जर पाहिलं असेल तर स्वाक्षरी करू शकत नाही. स्वाक्षरी कोण करू शकते? केंद्र सरकार. म्हणजे जे दिल्लीचं सरकार आहे ना तेच फक्त त्याच्यावर स्वाक्षरी करू शकते, बाकी दुसरं कोणीही स्वाक्षरी करू शकत नाही. फक्त वाटाघाटी करू शकते. कारण का हे जर पाहिलं तर ती तीस्ता नदी जी आहे त्या तीस्ता नदीचा जो परिणाम किंवा प्रभाव जो आहे हा पश्चिम बंगालवर जास्त होत आहे. त्यामुळे जर पाहिलं ते त्याच्यासोबत वाटाघाटी करणार, पण फायनल जो करार आहे किंवा जो तुमचा म्हणू शकतो आपण फायनल ॲग्रीमेंट जे आहे त्याच्यावर स्वाक्षरी कोण करणार? केंद्र सरकार करणार आहे दिल्लीचं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. याला म्हटलं जात असते पॅरा डिप्लोमॅसी. ठीक आहे. याला काय म्हटलं जात असते? पॅरा डिप्लोमॅसी. ठीक. एक असते आता पॅरा डिप्लोमॅसी, एक अजून असते दुसरी डिप्लोमॅसी गन बोट डिप्लोमॅसी. आता जरी ह्या टर्म जरी इंग्लिशमध्ये आहेत, पण तुम्ही याला जर आहे ना जेव्हा पेपरमध्ये लिहायचं असेल तर देवनागरी लिपीमध्ये लिहू शकता. आता गनबोट डिप्लोमॅसी म्हणजे काय? समजा एखादा देश आहे इथं. ठीक आहे. आणि हा जर पाहिलं असेल तर हा समुद्र आहे. हा काय आहे? समुद्र आहे. आता जेव्हा समुद्र असल्यानंतर गनबोट डिप्लोमॅसीमध्ये होते काय की हे जे आहे हे समजा आपण बोट कन्सिडर करू. या बोटमध्ये आणि एक इकडे कोणता तरी देश बी आहे. त्या बी देशाचं काय म्हणणं आहे का याच्यावर प्रेशर क्रिएट करायचं आहे. कोणावर? देश ए वर. ठीक आहे. काय करायचं आहे? प्रेशर क्रिएट करायचं आहे. आणि थोडंसं त्याला जर पाहिलं असेल तर असुरक्षित महसूस करून द्यायचं आहे. मग आता या कंडिशनमध्ये काय करणार? देश बी डिरेक्टली जाणार नाही किंवा त्याच्यावर डिरेक्टली अटॅकसुद्धा करणार नाही. फक्त जर पाहिलं असेल ना तर हे जे आहे हे जे बोट होती हे किंवा त्याला म्हणू शकतो आपण जे काही नाव होती, हे नावमध्ये काय करणार की इथं जर पाहिलं असेल फक्त बंदुकी आणून किंवा बंदुकीचा साठा किंवा एक जर पाहिलं असेल बेस तयार करून देणार. तिथं अटॅक नाही करणार आहे. फक्त जर पाहिलं असेल ते तुम्ही पाहिलं असेल ना बंदूक मारीन अशा टाईपमध्ये, तर ते जर पाहिलं असेल तर ते जे आहे ना त्याला म्हटलं जात असते गनबोट डिप्लोमॅसी. जेणेकरून कधी जर पाहिलं असेल या देश ए जो आहे ना याच्याकडून जर काही जर कबूल करून घ्यायचं असेल किंवा काही त्याला आपण म्हणू शकतो की त्याच्या टर्म्स अँड कंडिशन जे आहे तर त्याला जर बीच्या जर ॲक्सेप्ट करायचे असेल त्यावेळी जर पाहिलं असेल तर देश ए जो आहे तो करू शकतो आणि देश बी गनबोट डिप्लोमॅसी वापरून अशा गोष्टी करू शकतो. ठीक आहे. अशा जर पाहिलं असाल तर अशा गोष्टी करू शकतो. ठीक आहे.
ओके, ठीक आहे. आता 19व्या शतकात जर बोलायचं राहिलं तर 19व्या शतकात जे आहे ब्रिटिश जे होते ना, ब्रिटिशांनी आता जनरली वापरत नाही, पण ब्रिटिशांनी जे आहे याचा वापर खूप जास्त केलेला होता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल म्यानमार जे आहे तर 19व्या शतकामध्ये जे आहे तर ब्रिटिशांनी याचा खूप जास्त वापर केलेला होता गनबोट डिप्लोमसीचा. ठीक आहे, तर हे असते तुमची गनबोट डिप्लोमसी. आता पहा, आपण फक्त बेसिक टर्म जे आहे ह्या समजून घेत आहे, याचा अर्थ काय होतो किंवा याचं एक्झाम्पल काय आहे हे समजून घेत आहे. ठीक आहे, आणि कधी इंग्लिशमध्ये असल्यासारख्या टर्म्स आहे, असल्यासारख्या म्हटलं का इंग्लिशमध्येच आहे. जसं की पॅरा डिप्लोमसी आहे इंग्लिशमध्येच आहे, त्यानंतर गनबोट डिप्लोमसी आहे इंग्लिशमध्ये आहे, हायफनेशन डिहायफनेशन हे सर्व इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे, तर ह्या झाल्या तुमच्या किती टर्म्स झाल्या आपल्या 4 आणि 5 6 7. ठीक आहे, हे झालं किती 7. ठीक, गनबोट डिप्लोमसी. ओके, तर आता बाकीच्या जर काही आहे ना तर आपण आता एक काम करू, आता हे काही आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि बाकीच्या जर पाहिलं असेल तर आपण काय करू की नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू, म्हणजे पार्ट 2 मध्ये पाहू. अजून काही बेसिक टर्म्स जे आहे जसं कसं न्यूक्लिअर वॉर हेड्स असतात आणि एक जाऊ द्या. ठीक आहे, आपण एक अजून 2 जे आहे ना, 1-2 आपण अजून पाहूनच घेऊ. एक असते ओव्हर्ट. ठीक आहे, एक असते ओव्हर्ट आणि एक असते कोवर्ट. म्हणजेच काय आहे, ओव्हर्ट म्हणजे उघड आणि कोड म्हणजे गुप्त. ठीक आहे, ठीक, म्हणजेच काय आहे, जे एखादी गोष्ट किंवा एखादा करार हा जर उघडपणे केला जात असेल किंवा एखादी कृती ही जर उघडपणे केला जात असते त्याला म्हटलं जात असते ओव्हर्ट ॲक्टिव्हिटी किंवा उघड क्रिया. ठीक आहे, जसं समजा आपण जर एखाद्या देशासोबत जर करार करत असाल किंवा एखादा व्यापार करार जर करत असाल आणि तो व्यापार करत असताना आपण सर्व मीडियाला बोलावलं, सर्व काही केलं आणि त्यांच्यासमोर आपण करार एकामेकासोबत जे आहे MOU साईन केले, ह्या सर्व गोष्टी केल्या, त्याला म्हटलं जात असते ओव्हर्ट पॉलिसी. कोड पॉलिसी म्हणजे काय, ही जी आहे तर गुप्तपणे जर पाहिलं तर हे असते ओव्हर्ट धोरण किंवा याला म्हणतो उघड धोरण आणि त्यानंतर हे असते गुप्त धोरण. आता करार जो आहे तर हा जर पाहिलं, आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मुक्तवाहिनी होती. मुक्तवाहिनी एक जर पाहिलं असेल तर एक जे आहे तर 1971 जेव्हा भारत आणि पाकिस्तान जेव्हा युद्ध झालेलं होतं तर तेव्हा जर पाहिलं असेल तर ही मुक्तवाहिनी हे बांगलादेशमध्ये जे बांगलादेश आहे ना त्या बांगलादेशमधलेच लोक होते, त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम जर कोणी केलं होतं तर हे केलं होतं रॉनी. आणि ज्या कोणत्या ॲक्टिव्हिटी करत असते तर त्याला म्हटलं जात असते कोवर्ट ॲक्टिव्हिटीज किंवा गुप्त क्रिया. ठीक आहे, तर ह्या जर पाहिलं तर गुप्त क्रिया म्हणजे काय, ज्या गुप्तपणे केल्या जात असते त्याला म्हटलं जात असते गुप्त क्रिया. जसं रॉ केल्या जातं, रॉ करते, ISIS करते, त्यानंतर प्रत्येक याची कोणती ना कोणती एक गुप्तचर संस्था असतेच, प्रत्येक देशाची असते, तर ते प्रत्येक देश जर पाहिलं अशा प्रकारच्या गोष्टी करत असतात. ठीक आहे, तर हे झालं ओव्हर्ट पॉलिसी, ते झालं तुमचं कोड पॉलिसी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण बऱ्याचशा जर पाहिलं 9 टर्म्स आता आपण पाहिलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते नवल एक्सरसाइज असते, नौदल सराव असते, नौदल सराव. तर नौदल सराव ॲक्च्युली होते काय त्याच्यामध्ये, त्यानंतर नौदल गस्त असते, तर ती गस्त काय असते, त्यानंतर डम्पिंग पॉलिसी असते, हे डम्पिंग पॉलिसी काय असते, ह्या सर्व गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. किंवा न्यूक्लिअरबद्दलचे आहे आर्मामेंट, डिसआर्मामेंट, ठीक आहे, रिआर्मामेंट, अशा ज्या टर्म्स आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय होप तुम्हाला ह्या सर्व टर्म जे आहे समजले असणार, जे मी बोर्डवर दिलेलं आहे ते तुम्ही जे आहे नोट डाऊन करून घेतलं असणार. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हे जे आहे या टर्म्स सांगितलेल्या समजल्या असणार. तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम जेव्हा याच्यामध्ये पाहणार, कशामध्ये, न्यूजपेपरमध्ये, तुम्हाला असं जाणवणार की ठीक आहे आपण ह्या गोष्टी ऐकलेल्या आहे कधीतरी किंवा याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला आवडलं असं लेक्चर. थँक्यू सो मच.